तर मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात संजय गांधी निराधार योजना अपडेट। या कारणामुळे पेन्शन उशिरा कधी मिळणार ते पहा, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पेन्शन अजूनपर्यंत मिळाले नाही। काहींचे 2 महिन्यांचे बाकी आहे, तर काहींचे 3 महिन्यापासून मिळाले नाही। आपल्या चॅनलवर याविषयी बऱ्याचशा लाभार्थ्यांचे मेसेज येत आहे। तर मित्रांनो, या योजनेचे पेन्शन हे एप्रिल 2024 पासून DBT पोर्टलद्वारे सरकार पाठविणार होते, परंतु अजूनपर्यंत DBTद्वारे पेन्शन मिळाले नाही। या योजनेतील लाभार्थ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाकडून कॉम्प्युटर संगणकामध्ये भरण्यात न आल्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना व इतर निराधार योजना यांचे सप्टेंबर 2024 पर्यंतचे पेन्शन BIMS प्रणालीद्वारे करण्यात येत आहे। म्हणजेच तुमचे हे पेन्शन जिल्हाधिकारी कार्यालय यात सर्वप्रथम येत आहे, त्यानंतर ते तहसील कार्यालयात पाठवून नंतर ते बँकेत पाठविले जात आहे। परंतु मित्रांनो, आता या योजनेतील लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2024 पासून पेन्शनचे पैसे हे DBT पोर्टलद्वारे पाठविण्यात येणार असल्यामुळे याविषयी सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांना योजनेतील लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलवर भरण्याचे सांगण्यात आले आहे। परंतु अनेक तहसील कार्यालयात जुने संगणक कॉम्प्युटर असल्यामुळे DBTच्या कामास विलंब होत आहे। या कार्यालयांना नवीन संगणक कॉम्प्युटर पुरवण्यासाठी शासनाने GR काढला आहे, त्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे। राज्यात निवडणूक आचारसंहिता लवकरच सुरू होणार आहे। तर मित्रांनो, ही आचारसंहिता लागण्या अगोदर तुमची मागील जी पेन्शन राहिली असेल किंवा काही लाभार्थ्यांची चालू महिन्याची राहिली असेल, ती पेन्शन तुमच्या DBT लिंक खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, पेन्शन कोणत्या तारखेत जमा होणार याविषयी निश्चित तारीख अद्याप समोर आली नाही। तुमच्या जिल्ह्यानुसार या तारखा बदलू शकतात। पेन्शन जमा झाल्यावर तुम्हाला त्याविषयी मेसेज येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात ही पेन्शन जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही नवीन अपडेट माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।